नवाब मलिकांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असल्याचं सांगितलेलं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक पोस्ट केली आहे, त्यामधूनच त्यांची भूमिका देखील स्पष्ट झाली आहे। मात्र यामुळे भाजपच्या भूमिकेची गोची तर होणार नाही ना, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाहूया त्याचबाबतचा एक रिपोर्ट। वैद्यकीय जामीन मिळाल्यापासून नवाब मलिक कोणत्या गटाचे, शरद पवार की मग अजित पवार, या प्रश्नाचं उत्तर अखेर स्वतः नवाब मलिकांनीच 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देताना दिलाय। ज्या मलिकांवरून महायुतीमध्ये वाद रंगला होता, त्याच मलिकांनी आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचं स्पष्ट केलंय। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा फोटो मलिक यांनी ट्विट केलाय। त्यामुळे याआधी मलिकांवरून टाळाटाळ करणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी ते आमच्याच सोबत असल्याचं जाहीर करून टाकलंय। नवाब मलिक आमचे पहिल्यापासून सहकारी आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे ते सहकारी, त्यामुळे नवाब मलिक ते मंत्रीही होते। तर नवाब मलिक यांनी घड्याळाचा वापर करणं ही काही त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही। कथित आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी गंभीर आरोप करत भाजपला टार्गेट केलं होतं। कालांतरानं आर्यन खाननं ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे एनसीबीला देता आले नाहीत। त्याउलट त्याच प्रकरणामध्ये खुद्द सीबीआयनं समीर वानखेडेंमागे चौकशी लावली। मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आणि नंतर ईडीनं त्यांना अटक केली। त्यानंतर 5 जुलै 2023ला अजित पवारांचा गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला आणि योगायोगानं 1.5 वर्षानंतर 30 जुलै 2023ला नवाब मलिकांना देखील वैद्यकीय आधारावर जामीन मिळाला। तेव्हापासून नवाब मलिक अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा होत्या। नंतरच्या अधिवेशनामध्ये मलिक सत्ताधारी बाकांवरच बसल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना खरमरीत पत्रही लिहिलं होतं। फडणवीसांनी लिहिलं होतं की ज्या पद्धतीचे आरोप मलिकांवर आहेत, त्यावरून त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही। सत्ता येते आणि जाते, मात्र सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते मेडिकल जामिनावर बाहेर आहेत। आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचं स्वागत आपण करावं। कुणाला पक्षात घ्यावं हा अधिकार तुमचा असला तरी त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा देखील विचार करावा। मलिकांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपात अटक होऊनही त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या महाविकास आघाडीच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। फडणवीसांच्या या पत्रानंतरही मलिक अनेक बैठकांमध्ये अजित पवार गटासोबतच असल्याचं समोर आलं। मध्यंतरी महायुतीमध्ये अजित पवारांची कोंडी नको म्हणून नवाब मलिक अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र त्या चर्चांना आता मलिकांच्याच ट्विटनं पूर्णविराम मिळालाय। तुर्तास मलिकांनी तरी अजित पवारांसोबतच अर्थात महायुतीमध्ये असल्याचं स्पष्ट केलंय। स्वतः अजित पवार गटाच्या नेत्यांनीही त्याला दुजोरा दिलाय। त्यामुळे आता मलिक महायुतीमध्येच आगामी विधानसभा लढवणार का, लढवल्यास भाजपची भूमिका काय असेल, हे प्रश्न देखील उपस्थित होणार आहे। दरम्यान मलिकांच्या अणुशक्तीनगर भागामध्ये त्यांच्या कन्या सना मलिक देखील विविध विभागांना भेटी देत आहेत। गेल्या काळात अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढलाय। त्यामुळे मलिकांऐवजी त्यांच्या कन्या निवडणूक लढवणार का, अशी ही एक शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।